जे दोन वकील महाराष्ट्रातले मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेले ते कोणाचे लोक आहेत ही आपल्याला राज्याला सगळ्यांना कळत आहे. जे मागच्या वेळेस आरक्षण रद्द झालं होतं, ज्यावेळेस मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्यात अपयश त्यांना आलं होतं महाविकास आघाडीला. क्युरेटिव्ह पिटिशन वकील तेच होते, ते जेव्हा होते तेच आणि आता आहेत तेच वकील आहेत ना. वकील कुठे बदलले? सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारनं दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पिटिशनला हिरवा कंदील दाखवल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आता आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. क्युरेटिव्ह पिटिशनमुळे सरकारला मराठा आरक्षणाबाबत त्यांचं म्हणणं मांडता येणार आहे. पण विरोधकांनी जुने मुद्दे चुकरत मराठा आरक्षणावरनं सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. जे दोन वकील महाराष्ट्रातले मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेले ते कोणाचे लोक आहेत ही आपल्याला राज्याला सगळ्यांना कळत आहे. त्यांची नावं घेण्याचं काही कारण नाही मला. आणि ही जी काही परिस्थिती आहे महाराष्ट्रात निर्माण करण्याचं काम जे होते आहे आणि जो निर्णय माननीय सुप्रीम कोर्टाने मागच्या काळात केला आहे त्याला आता क्युरेटिव्ह पिटिशन त्यांनी मान्य केली आहे. एकीकडे विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करताना सत्ताधारी सुद्धा महाविकास आघाडीच्या जुन्या कार्यकाळावर निशाणा साधतायत. मुख्यमंत्र्यांनी एम्पेरिकल डेटाचा मुद्दा उपस्थित करत महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागलाय. एम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे आणि मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्याचं काम मागासवर्ग आयोग करतोय. या एम्पिरिकल डेटाचा फायदा सुप्रीम कोर्टामध्ये नक्की होईल. जे मागच्या वेळेस आरक्षण रद्द झालं होतं, ज्यावेळेस मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्यात अपयश त्यांना आलं होतं महाविकास आघाडीला. सत्ताधारी क्युरेटिव्ह पिटिशनवरनं महाविकास आघाडीला लक्ष करत असतानाच सुप्रिया सुळेंनी वकिलांच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांचा डाव उलथवून लावलाय. क्युरेटिव्ह पिटिशन वकील तेच होते, ते जेव्हा होते तेच आणि आता आहेत तेच वकील आहेत ना. वकील कुठे बदलले? क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारत सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला काहीसा दिलासाच दिलाय. पण यातच सत्ताधारी आणि विरोधकांनी जुन्या घटनांवरून एकमेकांना लक्ष्य करायला सुरुवात केल्याचंही पाहायला मिळतंय. आता या राजकारणात मराठा आरक्षणाचं काय होतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.